राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घोषणाबाजी करण्यात येते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे। महिला अध्यक्ष राजश्री उमरे पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी या ठिकाणी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे। ईव्हीएम वर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घोषणाबाजी करण्यात येते, काय नेमकं घडतंय या ठिकाणी? नक्कीच धाराशिव मधले बाळराजे यांचं आंदोलन आहे ते सुरू आहे धाराशिव मध्ये, कारण की त्यांनी ईव्हीएम आहे ती बंदी घालण्यात यावी आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे ती करण्यात येते। आणि यासाठीच कुठेतरी राज्य निवडणुकीच्या कार्यालयामध्ये त्यांचे काही पदाधिकारी आहे घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले। या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आणि मरीनड्राइव्ह पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलेले आहे। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो ईव्हीएम वर बंदी घालण्याची मागणी करण्यात येते। उपोषणकर्ते बाळराजे आवारे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी गोंधळ सुरू आहे। नाही